नमस्कार मित्रांनो, आज आपण करणार आहोत ट्रूयूच्या सोलार कॅमेऱ्याची अनबॉक्सिंग। तर चला तर मग करूयात अनबॉक्सिंगला सुरुवात। सर्वप्रथम असा बॉक्स तीन बाजूने पॅकिंग केलेला आहे, तो फोडून घ्यायचा आहे। बॉक्स फोडल्यानंतर तुम्हाला बॉक्समध्ये वरच्या साईडला एक सोलार प्लेट दिसत असेल। ही सोलार प्लेट 7 वॅटचा हा सोलार प्लेट आहे। ही सोलार प्लेटला तुम्हाला फिटिंगला बॅक साईडला तुम्हाला फिटिंगसाठी इथं स्क्रू आवळण्यासाठी दोन हे दिले आहेत थ्रेड। आणि ही जी सोलार प्लेटची वायर आहे ही एक तुम्हाला 3 मीटरपर्यंत वायर, म्हणजे तुम्ही कॅमेऱ्याच्या वरती एक 10 फुटापर्यंत ही फिटिंग करू शकता ही सोलार प्लेट, आणि त्याच्या खाली कॅमेरा तुम्ही फिटिंग करू शकता। ही सोलार प्लेट तुम्हाला ज्या बाजूने ऊन असं याच्यावर पडेल ह्या बाजूला अशी फिट करायची आहे, अशी किंवा अशी। तुम्हाला ही बॉक्समध्ये फिटिंगसाठी ही दिसत असेल, ही तुम्हाला पोलला किंवा एखाद्या लाकडी पाईपाला किंवा अँगलला ही फिटिंगसाठी तुम्हाला क्लिप दिलेली आहे। ही मॅन्युअल आहे कॅमेऱ्याचं। ही कॅमेऱ्याच्या बॅक साईडला फिटिंगसाठी क्लिप, लॉक आणि नट वगैरे दिलेली आहेत। कॅमेरा फिटिंगसाठीची नट आहे। ही जी स्टँड आहे ही आपल्याला सोलार प्लेट फिटिंग करताना हे स्टँड बॅक साईडला फिटिंगसाठी दिलेलं स्टँड आहे। हे जे सोलार प्लेट होते आताची, त्याला हे तुम्हाला असं हे तर ठेवून त्याला दोन जे स्क्रू दिलेत ते हे तर स्क्रूड्रायव्हरनं लावून याला तुम्हाला स्क्रूड्रायव्हरच्या मदतीने ही फिटिंग करून घ्यायची आहे। ही जी दोन नट दिले तर अशी फिटिंग करून घ्यायची याची व्यवस्थित। हे जे स्टँड आहे तुम्हाला हे बाजूचे जे नट आहेत हे खालीवरी करण्यासाठी दिलेले आहेत ॲडजस्ट। तुम्ही असं करू शकता। नंतर इकडला नट बसवून घ्यायचा तुम्हाला। ही झाली सोलार प्लेट फिटिंग। तुम्हाला जिथं पण हा कॅमेरा बसवायचा आहे त्याच्यावरती एक 5-6 फूट कॅमेऱ्याच्या वरती ही प्लेट फिटिंग करायची। की तुम्हाला जर तुम्ही भिंतीला वगैरे फिट करणार असाल तर हे तुम्हाला 4 साईडला 4 होल दिसत असतील, हे तुम्हाला अशा भिंतीला फिट करून घ्यायचे। तर भिंतीला फिट करणार असाल तर, जर तुम्ही अँगलला वगैरे फिट करणार असाल तर तुम्ही बायडिंग ताराच्या मदतीने ह्यात बायडिंग तार वळून घेऊन असे तुम्ही पकडीच्या साहाय्याने त्याला लॉक करू शकता। झाला आपला, हे आहे आपला कॅमेरा। बघू शकता हा जो आहे हा मोशन सेन्सर आहे कॅमेऱ्याचा। हा जो आहे मेन लेन्स आहे कॅमेऱ्याची। आणि ही बाजूने जे आहे हे कलर नाईट विजनसाठी लाईट दिलेली आहे तुम्हाला। ज्यावेळेस रात्री अंधार वगैरे पडेल त्यावेळेस जे 4 लाईट आहेत हे रात्रीच्याला चालू होतात। आणि हा जो वरचा कॅमेरा आहे हा त्याची लेन्स आहे, आणि बाजूच्या हे त्याचे 4 लाईट येतात। आणि ही जी 2 बाजू जे दिसते तुम्हाला हे 2 अँटेना येतात नेटवर्कसाठी कॅमेऱ्याला। इथं तुम्हाला असं खाली घ्यायचं आहे असं करून तोंड, आणि इथं तुम्हाला दिसत असेल एक लॉक आहे, त्याला वडायचं असं बाहेर। इथं तुम्हाला मेमरी कार्ड आणि खालच्या बाजूला सिम कार्ड। तुम्ही मेमरी कार्ड 64 GB टाकू शकता, 32, 128 किंवा 256। 256 GB पर्यंत मेमरी कार्ड सपोर्ट आहे कॅमेऱ्याला। आणि सिम कार्ड तुम्ही 4G किंवा 5G कुठल्याही कंपनीचं टाकू शकता, एअरटेल, आयडिया, वोडाफोन, जिओ। तुम्हाला जे तुमच्या गावात नेटवर्क अवेलेबल असेल तिथं तुम्ही हे टाकू शकता। सिम कार्ड आणि मेमरी कार्ड टाकल्यानंतर तुम्हाला हे लॉक फिटिंग करून घ्यायचे, आणि कॅमेरा आहे त्या पोझिशनला ठेवायचा आहे। आणि कॅमेऱ्याच्या खालच्या साईडला तुम्हाला इथे एक पांढरं लॉक दिसत असेल, हे असं लॉक काढून घ्यायचं आहे वरच्या बाजूला। आणि इथंच तुम्हाला कॅमेरा चालू बंद करायचं बटन आहे, याला असं चालू करायचं आहे। कॅमेरा आता चालू झालेला आहे।
कॅमेरा चालू झाल्यानंतर एक पूर्ण 360 डिग्रीचा राऊंड मारून घेतो. त्यानंतरच कॅमेऱ्यात सिम कार्ड वगैरे टाकलं असेल तर तुम्हाला सिम कार्ड डिटेक्टेड म्हणून असा मेसेज येऊन कॅमेरा रेडी होतो. हे झालं. आता कॅमेऱ्याचा मेमरी कार्ड वगैरे टाकल्यानंतर तुम्हाला, आता मी सिम कार्ड वगैरे टाकलेलं नाही आहेत, नंतर तुम्हाला हे 4 होल जे दिसतात ते तुम्हाला जर तुम्ही भिंतीला वगैरे फिटिंग करणार असाल तर हे 4 होलला तुम्ही डायरेक्ट ड्रिलिंग करून फिटिंग करू शकता. किंवा तुम्ही शेतात वगैरे जर बसणार असलात, शेताच्या पोलला वगैरे जर बसणार असला तर ही जे क्लिप दिसते तुम्हाला लॉक, हे तुम्हाला ह्यात असं फिटिंग करून घ्यायचं आहे. त्याची जी नटं दिल्यात कंपनीनं ही 4, ही ह्याच्यामध्ये अशी फिटिंग करून घ्यायची आहेत नटं चारी पण. हे 4 नट ह्याची अशी फिटिंग करून घ्यायचे आहेत तुम्हाला. चारी नट फिटिंग केल्यानंतर तुम्हाला ही ज्या क्लिप आहे त्या क्लिपमधून ही बायडिंग तार ह्यातून ओवून घ्यायची आहे. बायडिंग तार ह्यातून ओवून घेऊन तुम्हाला जो तुम्ही कॅमेरा पोलला किंवा कशाला बसवणार असला त्याला ही बायडिंग तार पाठीमागून पकडीनं पॅक आवळून घ्यायचं आहे. ह्या कॅमेऱ्याची वैशिष्ट्य तुम्हाला म्हणजे की तुम्ही बाहेर गावून कुठून पण मोबाईलमधून हा कॅमेरा ॲक्सेस करू शकता. ह्या कॅमेऱ्याला एक मोशन डिटेक्शन आहे, एक 4 LED बल्ब आहेत खालच्या कॅमेऱ्याला, एक हा फिरत असतो खालचा कॅमेरा 360 डिग्रीमध्ये हा कॅमेरा फिरतो खालचा. आणि हा जो वरचा काय आहे हा कॅमेरा स्टेबल राहतो. तुम्हाला ज्या साईडला समजा तर या बाजूला घ्यायचा असेल लेफ्ट साईडला तर लेफ्ट साईडला तुम्ही असं सेट करून फिटिंग करून घ्यायचा आहे अगोदर. आणि फिटिंग केल्यानंतर तुम्हाला खालचा जो सेकंड कॅमेरा आहे तो तुम्हाला मोबाईलच्या ॲप्लिकेशनमधूनच ज्या बाजूला पाहिजे त्या बाजूला तुम्हाला वळवता येतो मोबाईलमधूनच. ही आहेत ते 2 नेटवर्कचे अँटेना आहेत. त्याला तुम्ही 64 GB जर यात मेमरी कार्ड टाकले कॅमेऱ्यामध्ये तर तुम्हाला एक 22 ते 25 दिवस रेकॉर्डिंग ह्यामध्ये होते दिवसभराची पूर्ण केली तर. आणि मोशन डिटेक्शनमध्ये केली तर तुम्हाला एक 40-42 दिवसापर्यंत 64 GB मध्ये रेकॉर्डिंग होते. आणि तसंच 128 GB टाकलं त्याच्यापेक्षा दुप्पट रेकॉर्डिंग होईल ह्याच्यामध्ये तुम्हाला. ही झाली कॅमेऱ्याची संपूर्ण माहिती. जर तुम्हाला हा कॅमेरा पाहिजे असेल किंवा फिटिंग वगैरे करून पाहिजे असेल तर तुम्ही आम्हाला व्हिडिओमध्ये खाली दिलेल्या नंबरवरती संपर्क साधा. आणि तसेच आपल्याकडं 4G कॅमेरा, वायफाय कॅमेरा, वायफायमध्ये मिनी पेंटिल कॅमेरा आणि रोबोट कॅमेरासुद्धा आहे जो की एक कमी रेंजपासून स्टार्ट होते त्याची. आणि सगळ्यात जास्त चालणारा हा आपण जो आता हा व्हिडिओमध्ये जो अनबॉक्सिंग केलेला आहे आपण शेतामध्ये जो फिटिंग केलेला व्हिडिओ आहे तुम्हाला नेक्स्ट पुढच्या व्हिडिओमध्ये पाहायला मिळेल. तर तुम्हाला आजचा व्हिडिओ कसा वाटला हा मला नक्की कमेंट करून कळवा. आणि चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद.